या स्पर्धेतील 33वा सामना आहे। आतापर्यंत आपण 32 सामने कव्हर केले आणि हा 33वा म्हणजे स्पर्धेतील पहिल्या फेरीतील मात्र शेवटचा सामना असेल। सलामी जोडी पाहू शकाल विजय खेणे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर 360 हरेश पाटील। गोलंदाज विनोद खुलात षटकाला सुरुवात करतोय। दोन बलाढ्य संघामध्ये ही लढत आपण पाहतोय। चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ओव्हर द विकेटने मात्र मारा करतोय आणि पहिलाच चेंडूवर रेवास फटका बाहेर काढला विजयनं आणि चेंडू वेगाने चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार। मात्र जागा कोणी घेऊ शकणार नाहीये हे सांगत असताना आमचे डीजे कल्पेश किंग स्वप्नवत सुरुवात पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला। त्यानंतर डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून गेला आणि तशी तर पाहिजे तरी विकेट्स खूप फास्ट आहे। चेंडू सुद्धा मात्र वेगाने स्किड होत असतात आणि त्याच अनुषंगाने मात्र हा चेंडूची लेंथ आपल्याला विनोदकडून पाहायला मिळाली। चौकारानंतर डॉट प्रत्युत्तर हा बॅटल आहे चांगल्या प्रमाणात मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल। एका बाजूला विनोदकडे अनुभवी भरपूर वर्षाचा आहे, दुसरीकडे अनेक वर्ष अष्टपैलू खेळाचा विचार केला तर मात्र विजय केनेनं मात्र तो दबदबा अजूनही कायम ठेवलाय। पुन्हा तो फटका अगदी लेट कट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय थर्डमॅनच्या दिशेनं परंतु फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावलाय। स्ट्राईक रोटेट केली त्या ठिकाणी 5 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळाला आणि जेव्हा देवरू संघ एक संघ करून उतरतो एखाद्या स्पर्धेमध्ये तेव्हा मात्र त्यांची पॉवर ही दुगणी होत असते आणि तो संघ मात्र आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय। मग विजय केणे असेल, हरेश पाटील असेल, आकाश पाटील, बलवंत दलवी इन ॲक्शन मध्ये आहे का? यस, परंतु काही कारणास्तव तो मात्र सध्या उपस्थित नाही परंतु हरेश पाटीलचे क्या कहणे याच फटक्याने तर मात्र वेळ लावला क्रीडा रसिकांना त्याच्या बाटमधून निघतोय चौकार। वन 176 176 चौकार आतापर्यंत स्पर्धेमध्ये लागले आणि हा चौकार आपण हरेश पाटीलच्या बॅटमधून पहिला दोघांनीच चौकारानं अकाउंट ओपन केलेला आहे। पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज, चेंडू चालला अगदी बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेगकडे। बॅटिंग करत असताना जय झोटिंग देवरुंग आणि जरूर त्याच्या डोळ्यासमोर 40+ हा आकडा निश्चितपणे असेल कारण आपण जर विचार केला तर मात्र खोलवर बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे आणि आपण जर वालचीन संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी लाईन आहे आणि त्या अनुषंगाने मात्र हा सामना खेळणाऱ्यांसाठी मित्र बनेन की दुपारच्या सत्रामध्ये एक मेजवानी असेल तुम्ही आस्वाद घेऊ शकता या सामन्याचा। हो, थोडासा मात्र ठिकाणी रूम बनवण्याचा प्रयत्न, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर अगदी खाली राहिला। ज्या बाउन्सची मात्र अपेक्षा विजय केनेने केली होती त्या बाउन्सवरती चेंडू मात्र आला नाहीये आणि तदनंतर मात्र विनोदनं वापसी चांगली गेली। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट आला, पुन्हा सिंगल पाहिली आपण तिसऱ्या क्रमांकावरती, चौथ्या चेंडूवरती चौकार, 5व्याला सिंगल आणि 6वा डॉट म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस जय झोटिंग देवरुंग संघाची धावसंख्या 10 आपण पाहतोय। म्हणजे दोन्ही टीमचा आपण जर विचार केला हॅरी तर मात्र समान समान कामगिरी बनू शकतो कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर लिमिट ओव्हरचा जर स्पर्धा ज्यावेळेला पाहतोय तेव्हा एखादा गोलंदाज 10 किंवा त्यापेक्षा जर कमी धावा खर्च केल्या तर आपण ती सरासरी चांगली म्हणतो आणि तीच कामगिरी आपल्याला विनोद कुलातकडून पाहायला मिळाली। नवीन गोलंदाज नितीन चौधरीच्या आता मात्र हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय। या वालचीन संघाचा सुद्धा आपण जर विचार केला तर मात्र हा संघ छुपा रुस्तम आहे। अगदी कागदावरती आपण जर पाहिलं तर एवढं मोठं नाव नाही परंतु या संघाचा जो कार्य आहे तो मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहण्यायोग्य असतो। मला अजूनही आठवते कुकच्या मैदानावरती श्रीगणेश जांभूळपाडा संघाची स्पर्धा या संघाने पूर्णपणे गाजवली आणि आय थिंक त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन पद सुद्धा मात्र पटकावला होता। नितीन शॉर्ट रनअपच्या साहाय्याने ओव्हर द विकेट मारा करतोय।
व पुन्हा रिव्हर्सचा फटका. या फटक्यापासून तुम्ही हरेश पाटीलला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. त्याच्या बाटमधून येतोय दुसरा चौकार. आता चर्चित झालाय तशी आता आमची 7 स्टार कमिटी चर्चित झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हरेश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. अल्टी पलटी पलटी अल्टी फटके खेळतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आणि भरपूर सगळे आता मात्र व्ह्यूअर्स आमच्या सोबतीला जोडलेले आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा करूया आपण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहता आपले लोणार क्रिकेट असोसिएशनचा हा उत्सव. पुन्हा रिव्हर्सचा फटका गॅप सोडण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू शकाल अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. थोडी जरी तिथे मिस्टेक घडली असेल तर आय थिंक चेंडू वेगाने सीमेरेषेकडे गेला असता. कारण उजव्या हाताच्या फलंदाजा आपण जर विचार केला तर ऑफसाईडची जी आउटफील्ड आहे ती थोडीशी उतार आहे आणि त्यामुळे मात्र चेंडू वेगानं मात्र बाउंड्रीकडे जात असतो. परंतु क्षेत्ररक्षण चांगला पाहिलं आपण. किमान 3 धावा तिथे मात्र वाचवल्या आपल्या टीमसाठी. सिंगल धाव कंप्लीट. 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच चेंडू, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक. फटका हवेत खेळला, डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत आणि कुठल्याही प्रकारे तिथे मात्र चूक गेली नाही. पहिला धक्का देण्यामध्ये यशस्वी झाले प्रतिस्पर्धी संघाला. नितीन चौधरी विजय किणे बॅक टू द ग्राउंड. सुरुवात विजयनं मात्र आपल्या डावाची चौकारानं केली, परंतु त्याच्यानंतर थोडासा चाच पडला तो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचमुळे मात्र आज चुकीचा फटका त्याच्या बाटमधून निघाला. प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू बराच वेळ हवेत आणि सुजलनं मात्र कुठल्या प्रमाणे मिड विकेटला मात्र चूक केली नाहीये. चांगल्या प्रमाणे त्याने झेल पकडला. आता मात्र बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे हरेश पाटील आणि आता मात्र नवीन फलंदाज आकाश पाटील आलाय. संघनायक आहे. स्टान्स घेतोय. नितीनला पहिली सफल आणि त्याने सुद्धा मात्र रिव्हर्सनं आघात केलाय. म्हणजे असं वाटतं की या सत्रामध्ये जे रिव्हर्स फटके आपण पाहतोय त्याचा मात्र जास्त सराव केला या फलंदाजाने. कारण जो येतोय तो मात्र रिव्हर्स मारतोय. परंतु हा फटका असा आहे की लगा तो मटका नाही तो झटका. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाशने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय आणि असे म्हणतात की हा फटका केल्यासाठी जिगरा पाहिजे फलंदाजाच. पुन्हा रिव्हर्सचा फटका. कुछ भी होते साला झुकेगा नाही साला. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि अखेर हरेशने ती धाव कंप्लीट केली. जबरदस्त. इथे मात्र वापसी नितीन चौधरीकडून पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात चौकार आला होता आणि त्याच्यानंतर एक सफलता आणि मात्र चांगली लाईन त्याने मेंटेन केली आतापर्यंत. हा फरक असतो ज्यावेळी दोन वाघांमध्ये ज्यावेळी झुंज होते. हो, प्रॉपर कनेक्शन नाही. फटका हवेत केला. पुन्हा सुजल चेंडूच्या खाली आणि सुपलाम कामगिरी करतोय. या इनिंग मधील दुसरा झेल उडाला आणि दोन्ही झेल सुजलने टिपले आणि लागलाय दुसरा धक्का टीम देवरुंगला. देवरुंग मिस्टर हनुमान केने आलाय. 2 षटकांचा खेळ संपन्न. पहिला धक्का पाहिला तर 15ला लागला होता. दुसरा धक्का 17ला लागला. पहिला विकेटचं पहिल्या षटकामध्ये इथे मात्र गमावलेला होता. आय थिंक दोन्ही विकेट्स दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिले आणि 10 फलकावरती आपण जर पाहिले तर 2 गडी बाद 17. न्यू बॉलर मिस्टर विलास आलाय. फर्स्ट क्लास गोलंदाजी इथे मात्र करणार का की हरेश पाटीलच्या खेळामध्ये आता मात्र आपल्याला थोडंसं बदल इथे मात्र पाहायला मिळेल का. स्ट्राईक रेट इथे मात्र वाढवावं लागेल. पुन्हा रिव्हर्सचा फटका.
शिक्षकांनी अनेक धडे शिकवले, परंतु जो आमचा पहिला पुस्तकाचा धडा आहे तोच आम्ही इथे मात्र या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करणार. हे सांगत असताना मात्र हरेश पाटील लेगबायच्या स्वरूपात ही धाव, एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव आणि पहिली अवंतर धाव गोलंदाजाने खर्च केली. म्हणजे पहा गोलंदाजाने किती टिचून मारा केलाय. चांगली कामगिरी सध्या आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आई गावदेवी स्फोट वालसिन संघाने मात्र या ठिकाणी स्वीकारला आणि आतापर्यंत गोलंदाजाने तो योग्य ठरवलाय. परंतु आता हनुमान केणे आलाय चौथ्या क्रमांकावरती. बाहुबली ऑफ देवरुंग किती या फलंदाजासमोर लॉंग सीमारेषा असेल ती सीमारेषा ओलांडण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता, मेजबानी होती, परंतु चेंडू चालला अगदी कार्पेटच्या सहाय्यानं स्क्वेअरलेसच्या क्षेत्रामध्ये सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. जबरदस्त वापसी. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर अगदी बुलेट ट्रेन प्रमाणे धावफलक पुढे चालला होता, परंतु तदनंतर आता मात्र कुठेतरी गोलंदाजाने त्याच्यावरती गतिरोधक लावला. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करू. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण सज्ज राहा. गावदेवी स्फोट नानकर आणि नक्षत्र चौदरपाडा सिनियर. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण सज्ज राहायचंय. ओ इथे फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक. विनोद खुलाच चालला अगदी लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक काय करत होता त्या ठिकाणी, त्याच्याकडे संधी होती परंतु चेंडूच्या रेषेपर्यंत तो मात्र पोहोचला नाही आणि अखेर फलंदाजाने मात्र 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतात. 21-21 लॉस ऑफ 2 विकेट्स. हरेश पाटील आणि हनुमानची जोडी सध्या केली पट्टीवरती पाहतो. तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात झाली, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा रेबसचा फटका. या फटक्यासाठी डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल त्या ठिकाणी आणि आता मात्र हरेश पाटील सुद्धा मात्र मैदान सोडावं लागेल. फटका तरी चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केला होता, परंतु कुठेतरी अगदी पॉइंटला कुठल्या प्रमाणात चूक झाली नाही. चांगल्या प्रमाणात झेल तिथे पकडला आणि अखेर हरेश पाटीलच्या खेळीवरती सुद्धा मात्र पूर्ण विराम जो सलामीला आला होता. 2 चौकार त्याचे आपण बॅटमधून पाहिले आणि वैयक्तिक 13 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिला. न्यू बॅटर मिस्टर ललिश पाटील आलाय हनुमानच्या सोबतीला. 21-3 सध्या परिस्थिती पाहतोय जय जोटिंग देवरुंग संघाची. या सीझनमधील ही दुसरी स्पर्धा आणि दुसरा सामना सध्या ते खेळत आहेत. संघनायकानं टॉस बॉक्समध्ये सांगितलं की स्पर्धा आम्ही मुरबाडच्या आय थिंक स्पर्धेमध्ये खेळलो, तिथं रिझल्ट कुठेतरी मात्र हवा तसा आला नाही, परंतु इथे मात्र विजयानं आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच उद्दिष्टानं मात्र या स्पर्धेमध्ये आम्ही सज्ज झालेलो आहोत. ललिश खेळण्यासाठी सज्ज होते. चांगला ड्राईव्ह, अगदी ट्रॅकिंग ड्राईव्ह, चेंडू त्याला वाढीश लॉंग ऑफला. सिंगलच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळेल. सिंगल डबलवरती आता मात्र भर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत हे दोन्ही फलंदाज, परंतु दोघांकडे ताकद आहे, क्षमता आहे, अनुभव आहे. त्या अनुभव आता मात्र या ठिकाणी तुम्हाला झोकावा लागेल. मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा मात्र बॅटिंग लाईन खोलवर आहे. हा दुसरा फुल टॉस मिळाला हनुमानला, परंतु कनेक्शन प्रॉपर मात्र पाहायला मिळाला नाही. कधी कधी आपण सीझनची पहिली स्पर्धा खेळतोय तेव्हा मात्र थोडासा सरावाचा सुद्धा अभाव असतो, परंतु या ठिकाणी विलाचं सुद्धा मी कौतुक करेन. फक्त 6 धावा त्याने खर्च केले आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये आणि एक सफलता त्याच्या हाती लागली. 3 ओव्हरचा खेळ संपूर्ण 23 धावा धाफलक्यावरती. आणि आपण जर विचार केला तर मात्र धावांचा क्रम आहे तो आता मात्र आपल्याला उतरता पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जोडल्या, त्याच्यानंतर पाहिलं तर गोलंदाजाने दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 खर्च केले आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये विलासनं खर्च केल्या फक्त 6. की आता इथं मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा रेट इथे मात्र वाढला जाणार का, आणि वाढवावंच लागेल, कारण दोघेही फलंदाज चांगल्या प्रमाणात आता मात्र पाहिलं तर सेट झालेले आहेत. कारण लिमिटेड ओव्हरमध्ये पाहिलं तर प्रत्येक षटक तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो आणि आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीत सर्व 4-4 षटकांचे सामने आपण खेळलेले आहेत आणि दुसऱ्या फेरीत ज्यावेळी आपण सुरुवात करू त्यानंतर सर्व सामने हे 3 षटकांचे असतील. याची सर्व संघाच्या विनिंग संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. गावदेवी स्फोट नानकर आणि नक्षत्र चौधरपाडा या पण नाणेफेकीसाठी. शेवटचं षटक सुजलच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, ज्या सुजलनं 2 झेल
टिपले आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती बीट केला हनुमान केनेला. लेगबाईच्या स्वरूपात धाव, अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला. अगदी वेगानं चेंडूच्या हाताळणी आपल्याला सुजलकडून पाहायला मिळाली. धावसंख्या 24, किमान 35 पर्यंत तर तुम्हाला मात्र ती मजल मारावं लागेल. आणि तोचपर्यंत ललेश पाटीलचा ओव्हरपिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या अगदी डोक्यावर चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. शॉट सिलेक्शन. जसा चेंडू बाटमधून निघाला लिहिल्या त्याच्यावरती 6 धावा या कोरल्या होत्या. आणि या फटक्याची अत्यंत आवश्यकता होती टीम जय झोटिंग देवरून संघाला, कारण षटकाराने आता मात्र 30चा आकडा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. आणि अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. किमान एखादा मोठा फटका येणार का? हो, फुलर लेंथ जाग्यावरच केल्याचा प्रयत्न. आय थिंक इन स्विंगर होता. पडल्यानंतर पाहू शकाल अगदी चेंडू आतमध्ये आला आणि अखेर त्या लाईनवरती मात्र त्या ठिकाणी ललेश पाटील पूर्णपणे बीट होतोय. जबरदस्त वापसी सुजलकडून पाहायला मिळाली. पुन्हा रेडी होतोय अगदी माती लावून. फुल टॉस. पुन्हा मात्र टायमिंग प्रॉपर नाही, फक्त हवेत छेप करण्याचा प्रयत्न केला. दुहेरीचा प्रयत्न होतोय फलंदाजांकडून. आणि जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत 2 धावा. या ओव्हरमध्ये धावा चांगल्या येत आहेत. आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत बॅटच्या स्वरूपात, 8 तर अवाच्या स्वरूपात 1. अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. धावसंख्या पाहू शकाल पुढे वाटचाल करत असताना एकूण 32. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट्स आतापर्यंत गमावले 32 आकडावरती. फुल टॉस क्रॉस बॅटेड फटका. चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. ललेश पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार. पाहायला मिळाली, कारण स्लॉग ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचे होतं आणि त्या धावा येत आहेत ललेश पाटीलच्या बॅटमधून. आतापर्यंत धावा जोडल्या 15 आणि आता मात्र म्हणू शकतो की एक चांगली टोटल आता मात्र उभारली जय झोटिंग धरून सांगणे. पुन्हा स्वीप केल्या चेंडू त्याला गॅपमध्ये 2 धावा जरूर तिथे मिळतील. तिहेरीचा प्रयत्न होणार का? हनुमान केने प्रयत्न करतोय, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी लिहिल्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. आणि अखेर 4 षटकांचा मात्र खेळ सुद्धा इथे संपन्न झाला. 4 षटकांच्या अखेरीस 10च्या धावगतीनं मात्र धावसंख्या इथे मात्र जोडल्या गेल्या 40. आणि विजयासाठी आता लक्ष उभारलं आहे जय झोटिंग देवरून संघाला प्रतिस्पर्धी संघासमोर 41. या दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडेल, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पुढे जाणार, तत्पुरते आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचा संघनायक आलेला आहे. नक्षत्र चौदरवाडा संघाला विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. जर एखाद्या वेळी जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, आपला कॅप्टन जर इथे उपस्थित नसेल तर आयोजकांच्या वतीने आपणास पेनल्टी दिली जाईल. नेक्स्ट मॅच ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. अतिशय सुंदर टेलिकास्ट आपण पाहतोय. स्काय एंटरटेनमेंट, शंकरजी गुलवी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम चांगली मेहनत करतायत. नक्षत्र चौदरपाडा संघ हे 7 स्टार तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती. एक वेगळ्या अँगलला मात्र या ठिकाणी तुम्ही हे ग्राफिक्स पाहू शकाल. शंकर गुलवे येतो सब कुछ मुमकिन है. ते इंटरनॅशनल लोक या स्पर्धेला ते देण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा लोगो तुम्ही पाहू शकाल 7 स्टारचा. नक्षत्र चौदरपाडा शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि आपला जर कॅप्टन जरी ते उपस्थित नसेल तर मात्र आयोजकांच्या वतीने आपणास पेनल्टी असेल. चला शॉर्टकटमध्ये आपण टॉसची मात्र या ठिकाणी कव्हर करणार आहोत.
चेक. चला, मी संस्थापक अध्यक्ष आनंदजी केणे आपल्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. 3 षटकांचा सामना असेल दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी, कारण आपल्याकडे आज वेळ फार कमी आहे, परंतु चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. मोरेश्वर सुतार आणि रोशन आमतील आहेत. हेड इज कॉल आणि हेडेस आलेला आहे. टॉस जिंकला सूत्रपाडा संघाने. पाहुण्यांचा आभार. रोशन, 3 षटकांचा सामना आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहात. सामना जिंकायचा असेल तर आपल्या सहकार्य करून तू काय अपेक्षा करतोयस? बॅटिंग आणि बॉलिंग चांगली झाली पाहिजे. मग प्रथमतः काय करणार? बॅटिंग. तुझ्यावरती कॅप्टनची जबाबदारी स्वीकारलेली आहे, तर त्या जबाबदारीने सध्या तुमचे जे सहकारी खेळाडू आहेत ते काम करतायत? हो, करतील ना नक्कीच. पहिल्या सामन्यामध्ये तुला असं वाटतंय की कुठे चुका झाल्या आमच्या? हो, फिल्डिंग मीच झाली. मग ते आता होणार नाही, त्यासाठी तू काय करणार? नाही, चांगली फिल्डिंग करू. चला, तुला शुभेच्छा असतील. मोरेश्वर, आपण जास्त काही प्रश्न करणार नाही. तुमच्या वाट्याला गोलंदाजी आलेली आहे, खुश आहात का? हां, नक्कीच खुश आहे, कारण की आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. 3 ओव्हरचा सामना आहे. जास्त षटकांचा सामना असला तर आपण स्ट्रॅटेजी बनवून बॅटिंग करतो, पण 3 ओव्हर कमी ओव्हरचा सामना असल्यामुळे आम्ही फिल्डिंगच करणार होतो. शेवटचा प्रश्न. सध्या चर्चा आहे चॅम्पियन ट्रॉफीची, परंतु आपल्या स्पर्धेची सुरुवात कशी सध्या सुरू आहे? खूप छान स्पर्धा आयोजित केली आहे आणि खेळायला पण मजा येते. पहिला सामना जिंकलो, आता दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न. आपल्या स्पर्धेबद्दल, येणाऱ्या स्पर्धेबद्दल काय सांगू शकशील? आमच्या स्पर्धेबद्दल बोलायचं तर आम्ही आयोजनामध्ये काही कसर सोडणार नाही. पूर्ण एंट्री घेऊ आणि पूर्ण बक्षीस देऊ. 1 रुपया पण कमी देणार नाही आम्ही, आणि चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा असतील तुम्हाला तुमच्या स्पर्धेसाठी, पुढच्या सामन्यासाठी. तर टॉस बॉक्समध्ये अशी बातमी आहे की नाणेफेकी जिंकली नक्षत्र चौदरपाडा संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. इट्स ओव्हर टू यू फ्रॉम बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच. विजय केनेनं षटकाला सुरुवात केली आहे. बॅटची आतली कडा बॉल येतो शॉर्ट मिड विकेटला. 41 धावांचं आव्हान पार करायचं या ठिकाणी आई गावदेवी वालशिन संघाला. कुठेतरी पहिल्या 3 ओव्हर्समध्ये वालशिन संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. अंतिम ओव्हरमध्ये सुजलच्या विरोधात चांगला आक्रमण ललेशचं आपल्याला बघायला मिळालं, जेथे 17 धावा आल्या आणि तिथून कुठेतरी एक फायटिंग टोटल आपल्याला स्कोर कार्डवरती बघायला मिळाली जय जोटिंग देवरुंग या संघासाठी. विजय केने ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न होता. नितीन नेहमीच रिव्हर्ससाठी ओळखला जातो हा खेळाडू. त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. 1 धाव्याने स्कोर. पुढे जाताना स्कोर कार्डवरती 3 धावा. सध्या सुरुवात चांगली विजयच्या माध्यमातून. पॉवर प्लेमध्ये पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल्स कन्सीड केल्यात. प्रत्येक ओव्हर मागे 10च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता, आणि स्ट्राईक एंडला आवेश असेल कॅप्टन ऑफ टीम वालशिन. ओव्हर द विकेट. ओ मिस टायमिंग. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. पहिला धक्का. आवेश गॉन. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. धक्का या ठिकाणी लागला आणि विजय केने एक विकेट टेकर गोलंदाज. अर्ली ब्रेक थ्रू देण्यामध्ये तो माहिर आहे आणि पहिला धक्का त्यानं दिला पहिल्याच ओव्हरमध्ये. जरूर योगी सरांनी देखील कॅप्टनला ओपिनियनमध्ये विचारलं होतं की गावामधून आता एक संघ तयार झाला आहे, तर गावामधील वातावरण अगदी आपण बघितलं तर या क्रिकेटसाठी आता प्रेम वाढलेलं आहे असं डेफिनेटली आकाशनं देखील सांगितलं. त्याच्यामुळे सपोर्टर्स हे नक्की वाढलेले असतील यात मात्र शंका नाही. पुढचा बॉल. ओ यावेळेला लेन बॉल होता. ऑन साईडला टार्गेट जरूर होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा लेग बायचा इशारा येतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर 1 धाव्याने 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल स्पेल. फर्स्ट ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या डावाचा कम्पॅरिझन आपण जर पाहिला तर 10 रन्स आल्या होत्या विनोदच्या ओव्हरमध्ये. यावेळेला मिड विकेटला पुन्हा एकदा चांगला फटका लॉफ करत असताना बॉल वेगाने येतोय. फिल्डर धावतायत बॉल मागे. 2 धावा त्या ठिकाणी सहज मिळाल्यात. 2च धावा इथे मिळतील आणि आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारी 3 षटकं आणि 35 धावांची आवश्यकता असेल. आता थोडीशी सरासरी वाढलेली आहे. ज्या वेळेला डाव सुरू झाला त्यावेळेला प्रत्येक ओव्हर मागे 10 रन्स करायच्या होत्या,
परंतु आता प्रत्येकी ओव्हर मागे 12 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेला आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा कंप्लीट करता आल्यात आई गावदेवी वालचेन संघाला. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी ललेश पाटील बॉलिंग मार्कवर येतोय. बॅटिंग खूप चांगली केली, शेवटला चांगला फिनिशिंग टच पाहायला मिळाला आणि तो ललेश आता गोलंदाजी करण्यासाठी आला. नॉन पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर ज्या रन्स बनवणं गरजेच्या होत्या त्या रन्स मात्र पूर्ण करता आलेल्या नाहीयेत. परंतु आता नवीन बॅटर जो विनीत मैदानात आलाय, विनीतकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील की तू जास्तीत जास्त रन्स त्याच्या बॅटमधून याव्या. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. शॉर्ट एक्सा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग लॅग फिल्डर, गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला चांगला बॉल फुलर लेंथ होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. डॉट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला गोलंदाज ललेश. ललेश साठी हा सामना आणि या वर्षाची सुरुवात चांगली राहिली आहे. डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग लॅग क्षेत्ररक्षक सेट करण्यात आले. लॉंग ऑन, थोडासा वाईडिश. जय झोटिंग देवरुंग, गतवर्षी हा संघ थोडासा चाचपळताना आपण पाहिला, परंतु ह्या वर्षामध्ये इथे पुन्हा पुलचा प्रयत्न होता. मिस्टामिंग गोलंदाज धावतोय बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, नाही पोहोचू शकत. प्रयत्न चांगला केला परंतु इथे एका धावेपासून रोखू शकत नाहीयेत. नितीनच्या खांद्यांवर आता जबाबदारी वाढली आहे. नितीनच्या नावानं सध्या वालचेन संघाला ओळखलं जातं आणि त्या नितीनला आता इथून तो वादळी खेळ करावा लागणार आहे. त्याच्या नावारूपाला साजेसा खेळ त्याला इथून साकारावा लागणार आहे या मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी, कारण समीकरण आता 16 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. जवळपास 200च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल हा सामना जिंकण्याकरिता. लॉफ्ट केला समोर, ओव्हर द बॉल रेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. नितीनच्या बॅट मधून क्लासिकल चौकार. नेत्रदीपक हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉलला पाठवलं सरळ रेषेमध्ये. हा फटका पाहायला मिळाला, बाणासारखा सरळ निघाला होता. पुन्हा जागा बनवली आहे, पुन्हा एकदा गॅप फाइंड केला एक्स्ट्रा कव्हरला. नितीन आता त्याच्या फॉर्म मध्ये येत असताना, त्याच्या रंगात येत असताना लागोपाठचा दुसरा चौकार. मॅच मध्ये कमबॅक आई गावदेवी वालचेन. जबरदस्त फटकेबाजी आता विचार करायला भाग पडला. आता गोलंदाजाच्या जवळ एक नाही दोन जरूर खेळाडू येथे आलेत आणि काहीतरी कान मंत्र देतात की इथून काय करायला हवं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, प्युअर क्लास बघायला मिळाला. लागोपाठ 2 चौकार. स्कोर आता जाऊन पोहोचते धावा फलकावरती 15 या आकड्यावरती. मागच्या 2 वर्षांमध्ये आई गावदेवी वालचेन संघ भन्नाट फॉर्मात पाहायला मिळाला. ललिशला पलटवार करावा लागेल. रिव्हर्स सिग्नेचर स्ट्रोक, बॉल हवेत आहे, फील्डर प्रयत्न करतोय, बॉल मागे धावतोय आणि हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा चौकार. ही नितीनची ओळख आहे, मोठ्या मॅच मध्ये मोठं प्रदर्शन नेहमीच त्याच्या माध्यमातून बघायला मिळालंय. लागोपाठचा तिसरा चौकार. क्या बात आहे. आता युट्यूबच्या माध्यमातून जियांशी योगेश पाटील आमचे सहकारी समालोचक
यांची सुकन्या यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहते. जियांशीचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. सध्या मामाच्या घरी ती एन्जॉय करते हा सामना. जियांशी बेटा आपलं स्वागत. ओ बॅकफुटला गेले, फक्त टॅप केला हलक्या हातानं. सेन्सिबल क्रिकेट. इथे एक धाव कंप्लीट आणि एका धावेने 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये ललेशच्या विरोधात 14 धावा आल्या आणि या मॅच मध्ये पलटवार केलाय. लागोपाठ 3 चौकार आपल्याला बघायला मिळाले. आता उर्वरित समीकरण येणारे 12 बॉल 21 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नसते. ड्रिंक्स इंटरव्हल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. रणनीती आखावी लागेल. एक मोठा सामना ज्या वेळेला मॅच अनाऊन्स झाली त्याच वेळेला चर्चा सुरू होती की चित्त थरारक रोमहर्षक सामना होण्याची दाट शक्यता. कारण मागच्या वर्षामधील फॉर्म पाहता वालशिंद संघाने मला वाटतं 2 ते 3 ट्रॉफी जिंकल्या मागच्या पर्वामध्ये आणि या सत्रामध्ये जरूर सध्याच्या घडीला चांगला खेळ त्यांनी सुरू केलाय. फार मोठ्या प्रमाणात सध्या क्रिकेट सुरू झालंय. प्रत्येक ठिकाणी आता स्पर्धा मोठमोठ्या आपल्याला बघायला मिळाल्यात आणि या आपल्या विभागामधील आमने लोणार बेल्ट मधील या पट्ट्यामधील ही मानाची ट्रॉफी आहे. चॅम्पियन ट्रॉफी जो जिंकेल तो येणाऱ्या वर्षामध्ये जरूर ज्या वेळेला पुढची चॅम्पियन ट्रॉफी येईल तोपर्यंत त्या संघाचा रुतबा हा कायम पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नितीननं. आकाश गोलंदाजी करण्यासाठी येतो आकाश पाटील, कॅप्टन ऑफ टीम देवरुंग. आकाशला इथून आता एक पेनल्टीमेट षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी करून टीम देवरुंगला कमबॅक करून द्यावा लागेल. आज बलवंत संघामध्ये नाहीये. बॅटिंगमध्ये सलामी वीरांमध्ये थोडासा बदल करावा लागला होता. जनरल ओपनर म्हणून बलवंत अनेक वर्ष देवरुंग संघासाठी खेळला, परंतु आज त्याची कमतरता नक्की जाणवली सलामीला. मात्र इथून आता येणारे 11 बॉल आणि 20 ची गरज आहे. यावेळेला वेगवान बॉल प्लम LBW बरोबर या स्टँडच्या मध्ये सापडलाय. धक्का लागतो या ठिकाणी टीम वालशिंदला. दुसरा विकेट गॉन. ची भूमिका आकाश पाटीलनं बजावली आहे. कधी बॅटिंग करत असताना तर कधी गोलंदाजी करत असताना. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आकाश पाटील. नवीन बॅटर विनोद कुलात मैदानाच्या आतमध्ये. भरपूर सारे खेळाडू देखील अनुपस्थित आहेत. रोहित ही संघामध्ये दिसत नाहीये. मागच्या वर्षामध्ये चांगल्या फॉर्मात होता रोहित तेलीवरे, परंतु तोही आज संघामध्ये नाही आणि जरूर त्याची कमतरता मिडल ऑर्डरला नक्कीच आपल्याला भासते सध्याच्या घडीला. धावसंख्या धावफलकावरती 21 धावात 21ला 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये विनोद आला. नितीनला साथ द्यावी लागेल. नितीन एका बाजूने चांगला खेळतोय. आकाश पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा मिसॅमिंग बॉल हवेत आहे. मिड ऑफला फील्डेड अंडर इट अँड ही मेक्स नो मिस्टेक. अनदर विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आकाश पाटीलनं. ग्रेट बॉलिंग. MS ये भगवान ये भगवान ये भगवान जिसको समाना होते रंग से उठे. दोन खेळाडूंना बाद केले. आता समीकरण उर्वरित येणारे 9 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. जय जोटिंग देवरुंग संघानं पुन्हा पलटवार केलाय. वार पलटवार या क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी तुम्हाला बघायला मिळतील. पहिलं षटक राहिलं टीम देवरुंगच्या नावी, दुसरं षटक राहिलं टीम वालशिंद आणि नितीनच्या नावी. परंतु आता हे षटक आपण पाहतोय या ठिकाणी आकाश पाटील आपल्या नावी करत असताना, देवरुंगकरांच्या नावी करताना.
9 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. आफ्टरनून सेशन मध्ये दुपारच्या सत्रामधील एक उत्कृष्ट सामना, रोमहर्षक सामना, चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येणारे 9 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. आई गावदेवी वालशींच्या विरोधात जय जोटिंग देवरुंग या दोन बलाढ्य संघादरम्यान लढत सुरू आहे. सुजल नवीन बॅटर. आकाश हॅट्रिक बॉल, हॅट्रिक कंप्लीट करणार का? यॉर्कर लेंथ होता हो खराब क्षेत्ररक्षण पॉइंटला, मात्र एकच धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसरी धाव मिळू शकली असती परंतु नितीन या फलंदाजानं नकार दिलाय. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावा फलकावरती 22 धावा येणारे. आता 8 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावांची गरज आहे. महत्वपूर्ण 2 बॉल, या 2 बॉल पैकी एका बॉलला तरी किमान बाउंड्रीच्या बाहेर फेकावं लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे वालशीन संघाला. आठ बॉल 19. आकाशा हा बॉल अराउंड दिले, क्लीन बोल्ड. या मॅचची गोल्डन विकेट. नितीन बॅक टू डग आउट. सबसे बडी विकेट आणि काय गोलंदाजी केली आकाश पाटीलनं. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सेनेचा सरसेनापती कमाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या आणि जय जोटिंग देवरुंग संघाला पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. नितीन महत्वाची विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. आता समीकरण शिल्लक येणारे 7 बॉल 19 धावांची गरज. आकेश मैदानामध्ये एंटर होतोय. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. अक्षरशः कंबरडा मोडीत काढलाय आकाशनं. 21 रन्स 22 रन्स 41 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं होतं आणि 2 ओव्हर पर्यंत सुरळीत सर्व काही सुरू होतं. परंतु आकाशच्या या षटकामध्ये विकेट्स वरती विकेट बघायला मिळाला. इथे एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. ओ बॉल मात्र कलेक्ट करता आलेला नाहीये त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळाल्या. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे शेवटचे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली आहे. फक्त 4 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना आकाशनं बाद केलाय. भले बॅटच्या साह्यानं आज आकाश अपयशी ठरला परंतु बॉलच्या साह्यानं कमाल केली त्या जरूर गोलंदाज आकाशनं. चला फिल्डिंग सेट करा. जास्त वेळ घेऊ नका कृपया. अजून यानंतर 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात आणि 2 वाजलेले आहेत. आपल्याकडे फक्त आता 3.5 तास आहेत आणि त्या 3.5 तासामध्ये 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज फायनल डे. फायनलचा एक सामना एक्स्ट्रा असेल, सेमीफायनलचा एक सामना एक्स्ट्रा असेल. अंतिम 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवले जाणार, जबाबदार गोलंदाज कोण असणार, रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यांवर दिली जाणार. अंतिम ओव्हर आणि गोलिंग मार्कवर येतोय जय जोटिंग देवरुंग संघाकडून जीतू. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवी क्रिकेटर आणि त्याच्या हातामध्ये आता शेवटचे 6 चेंडू सोपवलेत. परंतु त्याच्या समोर आता सुजल आणि आकेश ही जोडी आहे. सुजलच्या ओव्हरमध्ये भरपूर सारे रन्स आले अंतिम षटकामध्ये आणि तिथूनच सामना कुठेतरी फिरला. देवरुंगच्या बाजूने आता 17 करायचे आहेत. यावेळेला खोदवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, गॅप फाइंड केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल नाही थांबणार. जलद गतीने बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय पहिल्याच बॉलवर. पिक्चर अभी बाकी आहे. येणारे 5 बॉल 13ची गरज.
जितू पहिल्याच बॉलवर चौकार, पलटवार करणार का? चांगला कटर पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ सम चांगली लाईन पाहायला मिळाली. पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल होता आणि हा चेंडू येतोय निर्धाव. 4 बॉल आणि आता 13ची गरज आहे. चित्त थरारकी लढत, एखादा मोठा फटका अजून शोधावा लागेल सुजलला. जितू यावेळेला पुढे टाकलाय बॉल हवेमध्ये. मिसामिंग स्वतः गोलंदाज धावतोय बॉल मागे. एकच जावी ते थांबवलंय. आकेशनं सुजलला थांबवलंय. या पुढच्या 3 बॉलची जबाबदारी मी घेतोय. येणारे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. 3 पैकी 2 चेंडूंना बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून द्यावं लागेल. तसं बघायला गेलं तर 12 धावा म्हणजे 2 बॉल मध्ये बनतात. 1 बॉल तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे, परंतु तसा खेळ तुम्हाला करावा लागेल. 3 चेंडू 12ची गरज. जितू आकेश समोर. ओ या वेळेला खरा बॉल होता. फुल टॉस जरूर होता आणि एक्झॅक्टली काय घडलंय आपण पाहूया. वेटिंग फॉर द अंपायर्स डिसिजन. दोन्ही पंच आता डिस्कस करतायत. इट्स नो बॉल. ओ माय गॉड, नो चेंडू आला आणि या बॉलवर एखादा फटका जर आला असता, बॅटच्या साहाय्यानं काही रन्स आल्या असत्या, तरी मी म्हणेल या मॅच मध्ये चांगली स्थिती आपल्याला बघायला मिळाली. स्थिती आई गावदेवी विवालशीन. या पुढचा बॉल फ्री हिट असेल. 3 बॉल 11ची गरज. जितू वळतोय समोर आकेश. ओ फ्री हिटचा बॉल. स्टंपिंगचा प्रयत्न केला परंतु फ्रीटचा बॉल होता. एसटीसीचा प्रयत्न केला, कदाचित विजय विसरला असेल की फ्रीटच्या बॉलवर विकेट फक्त धावबादची मिळते, परंतु त्याने प्रयत्न चांगले केले. चला 2 बॉल 11ची गरज आहे. येणारे 2 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. आकेश ऑन स्ट्राइक. फ्रीटचा बॉल होता. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय राकेश दिघाडकर यांचं शुभागमन झालेलं आहे आणि सोबतच विजय घरत आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता स्ट्राइक एंडला आकेश. जितून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. ओ पुन्हा स्लो वन फ्लाइटेड बॉल पडल्यानंतर बाहेर वळून घेतोय. आणखी एक निर्धावाडी या मॅच मध्ये आता पकड निर्माण केली आहे. आकेशने खरं म्हणजे सुजलला थांबवलं, स्ट्राइक एंड जरूर घेतली, परंतु या वेळेला सपशेल फेल ठरला महत्वाच्या वेळेला. आणि आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 11ची गरज आणि याचबरोबर मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय जयजोटिंग देवरुंग संघानं. अभिनंदन 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 जयजोटिंग देवरुंग अँड हार्ड लक टीम आई गावदेवी वालशीन. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळाली आणि अखेर इथे विजय संपादन करत असताना जयजोटिंग देवरुंग संघानं या वर्षाच्या सीझनला जी सुरुवात केली आहे ती विजयानं केली आहे. दुसऱ्या फेरीतील सामने आपण लगेच सुरू करतोय. त्या अगोदर देऊया सामनावीराचा पुरस्कार आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर आकाश. कमाल गोलंदाजी केली. जेथे संघ अडचणीमध्ये होता 3 विकेट्स त्याने घेतल्या आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. आकाश इज द मॅन ऑफ द मॅच.